ओके, समोरचा आपण टॉपिक घेतोय रिव्हिजन आणि एक्सरसाइजच्या रूपामध्ये. तो आहे एक्सक्रिशन किंवा एक्सक्रेटरी सिस्टीम. त्यामध्ये ऑर्गन्स अँड मेकॅनिझम ऑफ एक्सक्रिशन, सिलोम, सिलोमोडक्ट्स, नेफ्रिडिया आणि माल्पिजियन ट्युब्युल्स. सिलोम तर हे आपण याच्या अगोदर पण बघितलंय, ठीक आहे ना. एक कॅव्हिटी विच इज प्रेझेंट इन बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल. यांच्यामध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट असेल विच इज कम्प्लिटली फिल्ड विथ द फ्लुइड आणि विच इज मिझोडर्मल इन ओरिजिन अँड विच कंटेन्स द अमिबोसाइट्स. त्या सिलोमचं महत्वाचं फंक्शन काय आहे? एक प्रकारे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे, किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे ते कलेक्ट करण्याचं काम हे सिलोम थ्रू होत असतं, आपल्याला माहिती आहे. पण त्याच्याशी रिलेटेड, एक्सक्रिशनशी रिलेटेड वेगवेगळे पार्ट्स आहेत वेगवेगळ्या इन्व्हर्टिब्रेट्स मध्ये. सिलोमोडक्ट्स, नेफ्रिडिया आणि माल्पिजियन ट्युब्युल्स हे आपल्याला बघायचे. ऑस्मो रेग्युलेशन इन टेरेस्ट्रियल अँड अक्वाटिक इन्व्हर्टिब्रेट्स यावर काही प्रश्न असेल तर ते सुद्धा आपण बघूया, ठीक आहे. सुरुवातीला आपण बघतोय दॅट सिलोमोडक्ट, मगाशी आपण म्हटले दॅट सिलोमोडक्ट्स आर सेगमेंटली अरेंज वाइड ट्यूब्स ऑफ मिझोडर्मल ओरिजिन. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. एक एक पॉइंट इथे फार महत्वाचा एमसीपीच्या बाबतीमध्ये. दॅट सिलोमोडक्ट्स आर सेगमेंटली अरेंज, म्हणजे प्रत्येक बॉडी सेगमेंट मध्ये एक सिलोमोडक्ट पेयर्डच्या रूपामध्ये आपल्याला दिसेल आहे. आणि त्याची जी ओरिजिन जे आहे दॅट इज अ मेझोडर्मल इन ओरिजिन. इट डेव्हलप्स ॲज आउटपुशिंग फॉर्म द सिलोम टू द एक्सटेरियर. म्हणजे सिलोम एक प्रकारे आहे. सपोज दिस इज द बॉडी कॅव्हिटी जी, आणि दिस इज द गट वॉल वी से दॅट. हा जो आहे आपण एक विचार करू की गट वॉल, आणि ही जी बॉडी कॅव्हिटी आहे त्याला आपण सिलोम असं आपण म्हणतोय. आणि ह्या सिलोमची एक प्रकारे आउट पुशिंग म्हणजे वरच्या बाजूला ढकललेली एक प्रकारे या पद्धतीने काय असेल दॅट सिलोमोडक्ट्स विच आर ऑब्जर्व्ड हियर. ओके, या पद्धतीने. तर इथे जे आहे आउटपुशिंग फॉर्म द सिलोम टू द एक्सटेरियर, बाहेरच्या दिशेने काय राहिलंय, एक प्रकारे ओपनिंग राहिलंय. इथे छोटीशी ओपनिंग राहिलंय आउटसाइड द बॉडी हियर, ठीक आहे. आणि याला एकंदरीत आपण नाव देतो सिलोमोडक्ट असं आपण म्हणतोय. नेक्स्ट वन, द सिलोमोडक्ट्स ओपन टू द एक्सटेरियर बाय अ जेनायटल पोअर. आता इथे एक प्रकारे ओपनिंग आहे, तर याला आपण नाव देतोय जेनायटल पोअर असं आपण म्हणतोय. ओके, अँड इनटू द सिलोम बाय अ लार्ज सिलिएटेड फनेल, त्याला आपण नाव देतोय सिलोमोस्टोम असं आपण म्हणतोय. आता हा सिलोम होता आणि ही एक प्रकारे ओपनिंग, तर इथे फाईन सिलिया प्रेझेंट असतील आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण विचार करू की सपोज दिस इज द चॅनल अँड वेअर द आउटर ओपनिंग इन द फॉर्म ऑफ द जेनायटल पोअर आणि इनर ओपनिंग इथे काय असेल फाईन सिलिया विच आर प्रेझेंट. आणि ही इनर जी ओपनिंग जी आहे ती कुठे ओपन होते एक प्रकारे, तर सिलोम मध्ये ओपन होते. दिस इज सपोज टू बी द सिलोम. या इनर ओपनिंगला नाव दिलंय सिलोमोस्टोम. ओके, the silomoduct is primary or primitively constituting the genital duct. हा सुद्धा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा. आपला एक्सक्रिशन हा टॉपिक जरी चालू असेल तरी सिलोमोडक्ट दीज आर द प्रिमिटिव्ह नेफ्रिडिया म्हणायला हरकत नाही. पण त्यासोबतच ते वेस्ट मटेरियल एक्सपेल करण्याच्या अगोदर काय करायचे, तर जेनायटल डक्ट म्हणून ते महत्वाचे होते. थ्रू विच द जेनायटल or the genital organs or it may be egg and the sperms which are releases through the duct. म्हणून त्याला आपण नाव देतोय सिलोमोडक्ट्स which are primitively constituting the genital ducts here. Okay, next one that is a nephridia. आता nephridia बद्दल that is a more advanced as compared to the silomoducts. Nephridia are coiled tubes of ectodermal in origin. Silomoducts mesodermal in origin. Nephridia which are ectodermal in origin developed as invaginations from ectoderm into the silome here. Invaginations याचा अर्थ असा काय, इव्हॅजिनेशन म्हणजे आउटपुट, बाहेर इव्हॅजिनेट होणे. इन्व्हॅजिनेशन म्हणजे सिलोमच्या आतमध्ये असे आउटपुशिंग होणे. याला आपण सपोज दिस इज द सिलोम वी से दॅट हियर. ओके, आणि सिलोमच्या आतमध्ये काय दिसतं, एक प्रकारे इन्व्हॅजिनेशन. नेक्स्ट वन, दे कम्युनिकेट टू द एक्सटेरियर थ्रू लॅटरली प्लेस्ड स्मॉल अपर्चर कॉल्ड द नेफ्रिडिओपोर. आता ही एक प्रकारे ओपनिंग झाली आणि या बाजूला बाहेर किंवा एक्सटेरियर टू द बॉडी अ स्मॉल ओपनिंग इज प्रेझेंट, त्याला आपण नाव देतो नेफ्रिडिओपोर. लक्षात, सिलोमोडक्टच्या बाबतीमध्ये जेनायटल पोर असं आपण म्हणतोय, जेनायटल डक्ट असं आपण म्हणतोय. ठीक आहे. नंतर
द नेफ्रिडियम अकर्स इन टू मेन फॉर्म्स. आता हा नेफ्रिडिओ पोर आपल्या लक्षात आलं, जे वेस्ट मटेरियल कलेक्ट करायचं आणि नेफ्रिडिओ पोर थ्रू बाहेर बॉडीच्या बाहेर टाकणे. आता हे जे नेफ्रिडियम जे आहेत डिपेंड्स ऑन द डिफरंट ॲनिमल्स. टू डिफरंट पॅटर्न्स आर प्रेझेंट. प्रोटोनेफ्रिडिया, त्याला आपण सुरुवातीचे नेफ्रिडियम असं आपण म्हणतोय, आणि दुसरा आहे मेटानेफ्रिडियम. बघूया या दोन्ही बाबतीमध्ये. पहिला जो आहे प्रोटोनेफ्रिडियम, पॉइंट पहिला महत्वाचा, द क्लोज ऑर प्रोटोनेफ्रिडियम सीम्स टू बी मोर ऑफ द प्रिमिटिव्ह टाइप. हा सुरुवातीचा प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द नेफ्रिडियम असं आपण म्हणतोय. हा क्लोज आहे. क्लोज आहे नेमकं काय असेल ते आपण बघूया. इट टर्मिनेट्स इन द सिलोम ॲज अ ब्लाइंड ट्यूब. सपोज दिस इज द सिलोम, एक कॅव्हिटी आपण म्हणतोय. सपोज दिस इज द सिलोम हिअर, आणि इथे एक प्रकारे ओपनिंग दिसतं आपल्याला बाहेरच्या बाजूला. त्याला आपण मगाशीच नाव दिलं होतं जेनायटल पोअर. आणि ही सिलोम मध्ये ही जी ओपनिंग जी दिसते या पद्धतीने, बट इट इज अ कम्प्लिटली क्लोज, दॅट इज अ ब्लाइंड असं आपण म्हणतोय. ठीक आहे, जे या डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला. वरची जी ओपनिंग जी दिसते इथे ओपनिंग नाही आहे, तर एक प्रकारे फनेल दिसतं या पद्धतीने, अँड विच इज क्लोज हिअर. ठीक आहे, आणि ही जी ओपनिंग दिसते आउटसाइड हिअर, त्याला आपण नेफ्रिडियल डक्ट, आणि नेफ्रिडियल डक्टला बाजूला इथे आपल्याला दिसलेला नेफ्रिडिओ पोर आपल्याला दिसलेला. ओके, दॅट इज अ ब्लाइंड ट्यूब विच इज प्रेझेंट. द क्लोज एंड और अदर पार्ट्स ऑफ द ट्यूब आर प्रोव्हाइडेड विथ peculiar specialized excretory cells. त्याला आपण नाव देतोय सोलेनोसाइट्स. आता ही जी एक ट्यूब दिसते इथे या पद्धतीने स्मॉल बंडल शेप ट्यूब्स आर प्रेझेंट, जे इथे सुद्धा दिसतात. त्याला आपण नाव देतो सोलेनोसाइट्स. या डायग्राम मध्ये सुद्धा दिसतात आणि इथे सुद्धा दिसतात. डिफरंट पॅटर्न्स आर प्रेझेंट. पण सोलेनोसाइट्स हे लक्षात ठेवायचं कशाशी रिलेटेड आहे, तर प्रोटोनेफ्रिडिया सोबत लक्षात आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. Posteriorly, the tubule opens by the nephridiospore. आता इथे आपण याला आपण नाव देतोय नेफ्रिडिओपोर असं आपण म्हणतोय. आता हे सोलेनोसाइट्स काय आहे, तर हे कुठे इमर्ज झालेले आहेत, एक प्रकारे त्या ल्युमेन मध्ये किंवा सिलोम मध्ये आहेत. जे काही वेस्ट मटेरियल जे आहेत हे सोलेनोसाइट्स काय करतात, ते कलेक्ट करतात, आणि कलेक्ट करून कुठे ट्रान्सफर करतात, या ट्यूब मध्ये, आणि इट रिलीजेस आउटसाइड द बॉडी हिअर. लुक एट दॅट इन दॅट डायग्राम हिअर. हा ॲनिमल जो आहे की ज्या ॲनिमल मध्ये आपल्याला सोलेनोसाइट्स किंवा प्रोटोनेफ्रिडिया या पद्धतीने दिसतात, त्या ॲनिमलचं नाव फायलाडोज. ओके, हिअर ब्लाइंड एंड विच इज प्रेझेंट, which opens exteriorly step by step through the coelomoduct, even though nephridial duct, and after that terminated into the nephridiospore. Okay, terminally solenocytes which are present here. जे काही वेस्ट मटेरियल जे सिलोम मध्ये आहे, सिलोमिक कॅव्हिटी मध्ये आहे, ते कलेक्ट करायचं आणि ह्या नेफ्रिडियल डक्ट थ्रू काय करायचं, स्टेप बाय स्टेप आउटसाइड द बॉडी काय करायचं, रिलीज करायचं. दॅट प्रोटोनेफ्रिडिया are found in some adult polychaetes such as Vanadis, Phyllodes, Glycera आणि नेरिस. काही लार्वल फॉर्म्स जे आहेत पॉलिचिटन्स, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोटोनेफ्रिडिया दिसत आहे. राईट, लक्षात तुमच्या. नंतर मेटानेफ्रिडिया. इथे काय आहे, दॅट मेटानेफ्रिडिया दॅट इज ओपन or metanephridia are far advanced and found in the majority of the polychaetes. नाव आहेत नियांथिस, ऑल द ऑलिगोचिड्स, लुम्ब्रिकस अँड द लिचेस. अनेक पॅटर्न्स मध्ये आपल्याला दिसतात मेटानेफ्रिडिया. आता प्रोटोनेफ्रिडियाच्या बाबतीमध्ये पहिला मुद्दा काय होता, दॅट इज अ क्लोज ट्यूब विच एंडेड, कुठे होतं एंड त्याचा, महत्वाचं म्हणजे सिलोम मध्ये, पण ही आहे ओपन, दोन्ही बाजूने ओपन दिसेल आपल्याला. ठीक आहे ना. तिथे प्रोटोनेफ्रिडिया मध्ये एकच आउटलेट होती ओपनिंगच्या रूपामध्ये, त्याला आपण नेफ्रिडिओपोर असं आपण म्हणायचो. इथे दोन आउटलेट, दोन ओपनिंग्स आहेत, अँटेरियर आणि पोस्टिरियर. पोस्टिरियर जी आहे तिला आपण नेफ्रिडिओपोर असं आपण म्हणतोय, आणि अँटेरियर ओपनिंग जी कुठे ओपन झालेली आहे, सिलोम मध्ये ओपन झालेली आहे. द इनर एंड ऑफ मेटानेफ्रिडियम opens into the coelom. Look at that here. Suppose this is the diagram here. Okay, आणि इथे या पद्धतीने दोन ओपनिंग दिसतात. दिस इज आउटलेट, आणि दुसरी जी ओपनिंग ही सिलोमशी रिलेटेड असेल. म्हणजे दोन ओपनिंग झाला. इनर ओपनिंग जी आहे कशाशी रिलेटेड आहे, दॅट इज सिलोमशी रिलेटेड आहे. इनर ओपनिंग बाय अ सिलेटेड फनेल ऑर नेफ्रोस्टोम. आता इथे जे आहेत फाइन सिलिया विच आर प्रेझेंट ऍट द इनर ओपनिंग ऑफ द दॅट ट्यूब, त्याला आपण नाव देतोय नेफ्रोस्टोम असं आपण म्हणतो. शब्द लक्षात ठेवायचे.
द अदर एंड, दुसरा एंड कुठला आहे तर हा एंड, द अदर एंड टू द एक्सटेरियर थ्रू द नेफ्रिडिओपोर, आणि याला आपण नाव देतोय नेफ्रिडिओपोर, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता नेरिसच्या बाबतीमध्ये आपल्याला जास्त समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. इन नेरिस द नेफ्रिडिया इज अ स्पेशल कॉइल्ड ट्यूब फाउंड इन ईच सेगमेंट इन अ पेअर. पेअर मध्ये असते प्रत्येक सेगमेंट मध्ये. नेरिसच्या आपल्याला पेअर स्ट्रक्चर मध्ये कॉइल्ड ट्यूब दिसेल. हे एक स्ट्रक्चर दिसतं जे इमेज मध्ये तुम्हाला दिसेल आहे. तर बघायचं, जे अँटेरियर जो ओपनिंग जी सिलोम मध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण नेफ्रोस्टोम असं आपण म्हणतोय, आणि त्याच्या सभोवताल आपल्याला सिलिया दिसतात. एक कॉइल ट्यूब त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय. ठीक आहे. आणि पूर्णपणे कॉइल ट्यूब एंड जो दिसतोय दुसऱ्या ओपनिंग इन द फॉर्म ऑफ द नेफ्रिडिओपोर. ओके. Each nephridium has an oval, long, ciliated canal. एक डक्ट दिसतो तुम्हाला, त्यालाच आपण नाव देतोय नेफ्रिडियल ट्यूब असं आपण म्हणतोय, which opens by a ciliated funnel or the nephrostome. Nephrostome म्हणजे ciliated funnel which opens internally into the coelom here. Okay. Posteriorly, आता खालच्या बाजूला toward the nephridiospore, the tubule opens by a contractile nephridiospore located at the base of the parapodia. Parapodia म्हणजे एक प्रकारे पेयर्ड अपेंडेजेस असं आपण म्हणतो, जे मागच्या लेक्चर मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. नोटोपोडिया आणि न्यूरोपोडिया, दॅट इज अ पॅरापोडियाचं एक स्ट्रक्चर झालंय, आणि त्याच्या बेसला काय ओपन होतील ते नेफ्रिडिओपोर टू एक्सपेल द वेस्ट मटेरियल आउटसाइड द बॉडी. द चीफ नायट्रोजिनस वेस्ट इन द पॉलिचिड इज द अमोनिया. हा सुद्धा शब्द लक्षात ठेवायचा. वेस्ट मटेरियल कुठल्या रूपामध्ये बाहेर पडतंय पॉलिचिटन्सचा, तर तो आहे अमोनिया. 3 प्रकारचे अॅनिमल्स आहेत की जे वेस्ट मटेरियल वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर टाकतात. युरिया, युरिक ऍसिड, अमायनो ऍसिड्स, त्यासोबतच अमोनिया. ठीक आहे. अमोनिया जे एक्सपेल करतात आउटसाइड द बॉडी त्या अॅनिमलला नाव देतो अमोनोटेरिक. जे युरिक ऍसिड एक्सपेल करतात वेस्ट मटेरियल म्हणून, हे सगळे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आहे, तर त्या अॅनिमलला नाव देतो आपण युरिकोटेरिक. जे अॅनिमल्स युरिया आउटसाइड द बॉडी रिलीज करतात ऍज अ नायट्रोजनस वेस्ट मटेरियल त्याला आपण नाव देतो युरिओटेरिक, आणि जे अमायनो ऍसिड्स रिलीज करतात त्यांना आपण नाव देतो अमिनोटेरिक. हे 4 अॅनिमल्स कॅटेगरी लक्षात ठेवायचं. इन केस ऑफ द पॉलिचिटन्स दे आर अमायनो और अमिनोटेरिक असं आपण म्हणतो. नेक्स्ट इज द आफ्टर दॅट प्रश्न विचारू शकतात यावर सुद्धा, दॅट नेफ्रिडिया आर मायक्रोनेफ्रिडिया और मेगा नेफ्रिडिया. माइक्रो मीन्स अतिशय सूक्ष्म, मेगा मीन्स लार्ज. ऑन द बेसिस ऑफ द साइज अँड नंबर. साइज आणि नंबर ह्या बेसवर मायक्रोनेफ्रिडिया आणि मेगानेफ्रिडिया असे 2 टाइप्स आहेत त्यांचे. ठीक आहे. पहिले आपण बघतोय मायक्रोनेफ्रिडिया, त्यालाच आपण नाव देतोय मिरोनेफ्रिडिया. दिस आर स्मॉलर इन साइज, अतिशय सूक्ष्म, नावच आहे त्याचं मायक्रो, सूक्ष्म आहे, अँड आर न्यूमरस इन ईच सेगमेंट. खूप सारे प्रत्येक सेगमेंट मध्ये आपल्याला दिसतील. दे आर नेटवर्क ऑफ फाईन ट्यूब्यूल्स लाइंग ऑन द बॉडी वॉल अँड सेप्टा इन ईच सेगमेंट. ठीक आहे. प्रत्येक सेगमेंट मध्ये आपल्याला बॉडी वॉल मध्ये सुद्धा दिसतील. फेरेटिमा, त्याला आपण अर्थफॉर्म असं आपण म्हणतो. दॅट फेरेटिमा पोस्टमा ऑल द नेफ्रिडिया आर मायक्रोनेफ्रिडिया. पॉइंट लक्षात ठेवायचा, एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतोय. सगळे जे फेरेटिमा मध्ये त्या अर्थफॉर्म मध्ये जेही नेफ्रिडिया आपल्याला दिसतात ते आहेत मायक्रोनेफ्रिडिया. दॅट फाईन न्यूमरस दॅट ट्यूब्यूल्स आर प्रेझेंट इन द ईच सेगमेंट. परंतु त्याच्या पोझिशनच्या हिशोबाने 3 त्याचे टाइप्स पडतात मायक्रोनेफ्रिडियाचे इन द फेरेटिमा. दॅट नेम इज द pharyngeal nephridia which located in the pharyngeal region. Second, integumentary nephridia or micronephridia located in the integument, your body wall just beneath. And last one, that is a septal in the septum किंवा जी बॉडी वॉल जी आहे त्याच्याशी रिलेटेड सेप्टम मध्ये ते प्रेझेंट असतील. असे 3 टाइप्स आपल्याला फेरेटिमाच्या बाबतीमध्ये मायक्रोनेफ्रिडियाचे दिसतील. ठीक आहे. नंतरचा टाइप जो आहे दॅट इज अ मेगानेफ्रिडिया और द होलोनेफ्रिडिया. होलो मीन्स द कंप्लीट म्हणतो किंवा फुल असं आपण म्हणतो. दे आर लार्ज इन साइज, मायक्रो स्मॉलर इन साइज, अँड जनरली 1 पेअर पर सेगमेंट. लक्षात ठेवायचं तिथे न्यूमरस इन ईच सेगमेंट. इथे मेगानेफ्रिडिया एकच पेअर लॅटरल साइडला असलेला आहे आणि प्रत्येक सेगमेंट मध्ये ती प्रेझेंट असेल आहे. दे आर रिप्रेझेंटेड इन द पॉलिचिटा अँड हिरुडिनिया. पॉलिचिटन्स मध्ये आपल्याला दिसेल आणि हिरुडिनिया मध्ये लीच मध्ये सुद्धा आपल्याला दिसेल आहे. ठीक आहे.
पण मायक्रोनेफ्रिडिया कुठे दिसेल आपल्याला? ऑलिगोचिटेन्स मध्ये खास करून दिसतंय. एक्झाम्पल फेरेटिमा. आता मेगानेफ्रिडियाच्या बाबतीमध्ये इन हिरुडिनिया excretory system which consists of the 17 pairs of coiled nephridia. आपल्याला माहिती आहे हिरुडिनिया लीच, आणि लीच मध्ये जर एक्सक्रेटरी सिस्टीम जर आपण बघितली तर नेफ्रिडिया आपल्याला कॉइल स्ट्रक्चर मध्ये दिसतात. किती पेअर्स दिसतात? अराउंड द 17 पेअर्स आपल्याला दिसतात. ओके, दॅट 17 पेअर्स ऑफ द नेफ्रिडिया विच आर अरेंज वन पेअर इन इच सेगमेंट. एक पेअर एका सेगमेंट मध्ये आपल्याला दिसेल. कुठून स्टार्ट होत आहे? तर देर आर टू टाइप्स ऑफ द नेफ्रिडिया. त्या 17 ज्या पेअर्स ज्या तिथे सुद्धा डिव्हिजन होते. एक जे आहे टेस्टिक्युलर नेफ्रिडिया 11 पेअर्स आणि प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया 6 पेअर्स. ओके, याची रेंज कुठून कुठपर्यंत असेल? 6 to 22nd सेगमेंट पर्यंत हे आपल्याला नेफ्रिडिया दिसतील. सुरुवातीचे जे 6 पेअर्स जे आहेत ते त्याला आपण नाव देतो प्री टेस्टिक्युलर नेफ्रिडिया, आणि नंतरचे 11 पेअर्स जे असतील टेस्टिस सोबत एक प्रकारे कनेक्शन आपल्याला दिसतात आणि म्हणून त्याला आपण नाव देतो टेस्टिक्युलर नेफ्रिडिया. ओके, आफ्टर दॅट शेवटचा पार्ट माल्पिजियन ट्युब्युल्सच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, द माल्पिजियन ट्युब्युल्स आर द आउटग्रोथ ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा एक पार्ट आहे, त्याचं एक्सटेन्शन होतं बाहेरच्या बाजूला इन द सिलोम. ठीक आहे, दे आर फाउंड इन द आर्थ्रोपोड क्लास, मायरियापोडा, इन्सेक्टा अँड अरॅक्निडा. आर्थ्रोपोड फायलम जो आहे त्याचे 3 क्लासेस मध्ये आपल्याला या पद्धतीचा पॅटर्न किंवा एक्सक्रिडरी अपेंडेजेस दिसतात इन द फॉर्म ऑफ द माल्पिजियन ट्युब्युल्स. ओके, स्कॉर्पियन दॅट इज अरॅक्निडम, 1 or 2 pairs of Malpighian tubules are present. एक किंवा 2 पेअर्स आपल्याला दिसतील आहेत. which are endodermal in origin. हे लक्षात ठेवायचं. That Malpighian tubules in the arachnids, especially scorpion, they are endodermal in origin. त्यांचं महत्त्वाचं काम काय आहे Malpighian tubules? They collect the waste material from the blood and then excreted into the lumen of the tubule as a guanine crystals which pass out through the alimentary canal. जे काही समजा आपण विचार करू की सपोज दिस इज द alimentary canal, आपण इमॅजिन करू कुणाची? द स्कॉर्पियनची सपोज टू बी. ओके, हियर दिस इज द anus and the rectum here, and here the 1 or the 2 pairs are present. Supposed to be we say that here the 1 pair. Okay, that is a Malpighian tubules. आणि इथे जे वेस्ट मटेरियल जे प्रेझेंट असेल आहे, ठीक आहे, जे ब्लड मध्ये असणार, which are easily collected by this Malpighian tubules. इथे कलेक्ट केल्यानंतर सगळं मटेरियल वेस्ट मटेरियल कुठे? दे डायरेक्टली पोअर इनटू द एलिमेंटरी कॅनल. या पार्ट कडे ते कलेक्ट केलं जातं. पण कुठल्या रूपामध्ये ते कलेक्ट केलं जातं? तर ग्वानिन क्रिस्टल्स, हे लक्षात ठेवायचं. स्कॉर्पियनच्या बाबतीमध्ये ग्वानिन क्रिस्टल्स विच आर कलेक्टेड अँड एक्सक्रिटेड आउटसाइड द बॉडी, हे लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट वन इन द इन्सेक्ट. एक्झाम्पल आपण कॉकरोचची जी इमेज तुम्हाला दिसते. द माल्पिजियन ट्युब्युल्स अराइजेस फ्रॉम द जंक्शन ऑफ द मिडगट अँड द हाइंडगट. हा मुद्दा लक्षात ठेवायचा माल्पिजियन ट्युब्युल्सच्या बाबतीमध्ये, इन्सेक्टच्या बाबतीमध्ये. आता एलिमेंटरी कॅनल इन्सेक्ट मध्ये गट जे आहे किंवा एलिमेंटरी कॅनल 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले आहे. फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. ओके, फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. तर फोरगट जो दिसतो या डायग्राम मध्ये अगदी माउथ किंवा ओरल कॅव्हिटी अप टू द या हिपॅटिक सिकी किंवा गिझार्ड पर्यंत असेल. मिडगट जो दिसतोय मेसेंटेरॉन असं आपण म्हणतो, आणि खाली जो आहे हा जो पार्ट जो दिसतोय त्याला आपण हाइंडगट असं आपण म्हणतो. माल्पिजियन ट्युब्युल्स कुठे दिसतात? दीज आर द फाईन ट्युब्युल्स, जे हे फाईन ट्युब्युल्स दिसतात. कुणाच्या मध्ये दिसतात? इन बिटवीन or at the junction of the midgut and the hindgut. ठीक आहे, they are narrow thread like yellow colored blind tubules and hands freely in the hemocoel. Hemocoel, that is a blood cavity which is present in the insect. आणि त्या ब्लड कॅव्हिटी मध्ये हिमोसिल असं आपण म्हणतोय. तिथनं वेस्ट मटेरियल कलेक्ट करण्याचं काम ते फाईन येलो कलर्ड ब्लाइंड ट्युब्युल्स करत असतात, माल्पिजियन ट्युब्युल करत असतात इन्सेक्ट मध्ये. आणि ते कलेक्ट केलेलं मटेरियल नंतरच्या एलिमेंटरी कॅनलच्या पार्ट मध्ये ते पोअर केले जातात. नंतरचा एलिमेंटरी कॅनलचा पार्ट कुठला असेल? तर हाइंडगट. ओके, आणि त्याच्यानंतर रेक्टम थ्रू ते बाहेर टाकलं जातं. दॅट माल्पिजियन ट्युब्युल्स प्रेझेंट इन द इन्सेक्ट, दे आर एक्टोडर्मल इन ओरिजिन. हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचा. ओके, आफ्टर दॅट मोस्ट टुवर्ड द एक्सरसाइज. एक्सरसाइज मध्ये काय काय बघायचं आपल्याला ते स्टेप बाय स्टेप आपण बघतोय.
एक्सरसाइज मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे, सिलोमोडक्ट्स आर नॉर्मली डॅश डॅश इन ओरिजिन, एंडोडर्मल, मेसोडर्मल, एक्टोडर्मल की नन ऑफ दिस. त्याचा आन्सर आहे विच इज मेसोडर्मल इन ओरिजिन. ओके. सेकंड क्वेश्चन, the network of closed tubules without internal opening are called protonephridium, metanephridium, Malpighian tubules की CT. तर नेटवर्क ऑफ क्लोज ट्युब्युल्स जे आपण मगाशी म्हटलं की सिलोम आहे आणि सिलोम मध्ये एक प्रकारे ओपनिंग आपल्याला दिसतंय. ओके, दिस इज सपोज टू बी सिलोम आणि क्लोज ट्युब्युल दिसतं आपल्याला आणि बाहेरच्या बाजूला नेफ्रिडिओपोर, तर त्याला आपण नाव देतोय प्रोटोनेफ्रिडियम असं आपण म्हणतोय. नेक्स्ट क्वेश्चन, नेफ्रिडिया आर ओरिजिनेटेड फ्रॉम डॅश डॅश. ऑप्शन्स एंडोडर्म, मेसोडर्म, एक्टोडर्म आणि नन ऑफ दिस. मगाशी आपण बघितलं की सिलोमोडक्ट्स विच आर मेसोडर्मल इन ओरिजिन, नेफ्रिडिया आर द एक्टोडर्मल इन ओरिजिन. नेक्स्ट क्वेश्चन, इन हिरुडिनिया डॅश डॅश पेयर्स ऑफ नेफ्रिडिया आर प्रेझेंट. आत्ताच आपण बघितलं 15, 16, 17 की 18, टोटल 17 pairs of nephridia are present, and of which first 6 pairs are the pretesticular nephridia and remaining 11 pairs are the testicular nephridia, which are the close association with the testes here. Okay, next question, the tubular system opens to the exterior through several dash dash, nephriospore, nephrostome, protonephridium, protonephrostome. प्रश्न व्यवस्थित बघायचा. द ट्युब्युलर सिस्टीम ओपन्स टू द एक्सटेरियर थ्रू सेव्हरल, तर याचं उत्तर जे असेल नेफ्रिडिओपोर. आउटलेट जी आहे थ्रू विच द वेस्ट मटेरियल विच रिलीजेस आउटसाइड द बॉडी, त्याला आपण नाव देतोय नेफ्रिडिओपोर. नेफ्रोस्टोम कशाला म्हणू आपण, दॅट नेफ्रोस्टोम. यस, जर सिलोम मध्ये ही समजा ट्यूब असेल, जर सिलोम मध्ये एक प्रकारे ओपनिंग जर असेल, सिलिएटेड ओपनिंग, तर त्याला आपण नाव देतोय नेफ्रोस्टोम असं आपण म्हणतोय. हे तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन, द चीफ नायट्रोजनस वेस्ट इन पॉलिचिड्स इज डॅश डॅश, युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया किंवा युरिन. त्याचा आन्सर आहे अमोनिया आणि म्हणून त्या पॉलिचिड्सला आपण अमोनोटेलिक असं आपण म्हणतोय. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, इन प्रोटोस्टोम्स the closed end are provided with many specialized excretory tubes. Cells are called Malpighian tubules, nephrostomes, protonephrostums की solenocytes. लक्षात ठेवायचं, in protostomes the closed end are provided with many number of specialized excretory tube cells आणि त्याचं उत्तर जे आहे solenocytes. Okay, which collect the waste material. Next question, the suspended tubular structure which collect excretory product from hemolymph are called. आता hemolymph म्हटलं की इन्सेक्टच्या बाबतीमध्ये आलंय आणि इन्सेक्टच्या बाबतीमध्ये जेव्हा येत आहे याचा अर्थ लक्षात ठेवायचा, that tubular structures which are present in the hemolymph which collect the waste material, याचा उत्तर जे आहे तर ते आहे Malpighian tubules. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन इन्सेक्ट्स myriapods, arachnid आणि टार्डिग्रेड्स हे सगळे जे काही क्लासेस आहेत कसले आहेत तर आर्थ्रोपोडचे. डॅश डॅश इज अन एक्सक्रिटरी अँड ऑस्मोरेग्युलेटरी ऑर्गन. आपल्याला माहित आहे की आर्थ्रोपोडस मध्ये काय असेल प्रेझेंट, महत्वाचं म्हणजे माल्पिजियन ट्युब्युल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन इन्सेक्ट्स द रेक्टम रिअब्सॉर्ब मॅक्सिमम सॉल्ट्स अँड वॉटर, हेन्स एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ डॅश डॅश, युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया और द युरिन. परत एकदा वाचतोय आपण, इन इन्सेक्ट्स द रेक्टम रिअब्सॉर्ब, जो रेक्टम जो आहे हाइंडगटचा पार्ट आहे तो परत ऍब्सॉर्ब करतोय मॅक्सिमम सॉल्ट आणि वॉटर त्या एक्सक्रिटरी वेस्ट मटेरियल मधनं जे आता पास आउट होणार आहे. हेन्स एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ, मग ते युरिया आहे का, युरिक ऍसिड आहे का, अमोनिया आहे की युरिन आहे. पॉलिचिड्स मध्ये अमोनिया आपण बघितलाय, इन्सेक्ट मध्ये काय असेल तर युरिक ऍसिड आणि म्हणून इन्सेक्टला आपण कुठले अॅनिमल्स असं आपण म्हणतोय, डिपेंड्स ऑन द वेस्ट मटेरियल, युरिकोटेलिक असं आपण म्हणतोय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इन इन्सेक्ट्स
The Malpighian tubules present in the junction of dash dash. Malpighian tubules insect मध्ये कुठे असतात नेमके? फोरगट अँड मिडगट, मिडगट अँड हाइंडगट, हाइंडगट अँड रेक्टम, हाइंडगट अँड ॲनस. त्याचं उत्तर जे आहे मिडगट आणि हाइंडगट. आपल्याला माहिती आहे एलिमेंटरी कॅनल 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले इन्सेक्टची, फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. तर मिडगट आणि हाइंडगट यांच्यामध्ये फाईन येलो कलर ट्युब्युल्स असतात आणि ते कलेक्ट करतात वेस्ट मटेरियल. ते आहेत मालपिजियन ट्युब्युल्स. नाउ मूव्स टुवर्ड द अनदर क्वेश्चन. इन स्कॉर्पियन द मेन एक्सक्रिटरी वेस्ट प्रोडक्ट इज इन द फॉर्म ऑफ. स्कॉर्पियन मध्ये वेस्ट मटेरियल कुठल्या रूपामध्ये आपल्याला आढळते? युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया की ग्वानिन? तर लक्षात ठेवायचं त्याचं उत्तर आहे ग्वानिन, विच इज अ चीफ वेस्ट मटेरियल. सगळ्यात महत्वाचा मुख्य वेस्ट मटेरियल विच ट्रान्सपोर्टेड आउटसाइड द बॉडी इन द स्कॉर्पियन. नंतर द डॅश डॅश टाइप ऑफ नेफ्रिडिया आर प्रेझेंट इन द फेरेटिमा. फेरेटिमा पोस्टमा म्हणजे अर्थवर्म मध्ये कुठल्या टाइपचा नेफ्रिडिया प्रेझेंट असतोय? मायक्रोनेफ्रिडिया, मेगानेफ्रिडिया, प्रोटोनेफ्रिडिया की होलोनेफ्रिडिया? आता होलोनेफ्रिडिया आणि मेगानेफ्रिडिया एकच आहे. त्याचं उत्तर जे आहे मायक्रोनेफ्रिडिया. फाईन दॅट ट्युब्युल्स आर प्रेझेंट, न्यूमरस ट्युब्युल्स आर प्रेझेंट इन ईच सेगमेंट. मेगानेफ्रिडियाच्या बाबतीमध्ये एकच पेअर प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रेझेंट असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रायमरी फंक्शन ऑफ प्रोटोनेफ्रिडिया? यातलं कुठलं फंक्शन जे आहे प्रोटोनेफ्रिडियाचं नाही? एक्सक्रीशन, ऑस्मो रेग्युलेशन, फ्लुइड व्हॉल्यूम रेग्युलेशन, आयोनिक व्हॉल्यूम रेग्युलेशन. आता शेवटचे तीनही जे आहेत ऑस्मो रेग्युलेशन, फ्लुइड व्हॉल्यूम रेग्युलेशन किंवा आयोनिक बॅलन्स, हे सगळे ऑस्मो रेग्युलेशनशी रिलेटेड आहे. परंतु तुम्हाला माहिती पाहिजे की प्रोटोनेफ्रिडिया जे आहे ठीक आहे एक्सक्रीशनशी रिलेटेड नाही आहे. ठीक आहे. That the answer is the excretion, which is not a primary function. Excretion is the secondary function असं आपण म्हणतो. प्रायमरी फंक्शन काय असेल प्रोटोनेफ्रिडियाचा? टू रिलीज द वेस्ट मटेरियल, नाही तर टू रिलीज द गोनॅड्स. ओके. नेक्स्ट वन. विच अमाउंट द फॉलोइंग आर नायट्रोजनस वेस्ट मटेरियल? यातलं कुठलं नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आहे असं ते म्हणतात? युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, ऑल ऑफ दिस. तर उत्तर याचं आहे ऑल ऑफ दिस, हे त्याचं उत्तर आहे. का बरं? कारण हे सगळे जे वेस्ट मटेरियल आहेत आणि सगळे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आहेत. नेक्स्ट वन. विच अमॉंग द फॉलोइंग एनिमल ग्रुप इज अमोनोटेरिक? इन्सेक्ट्स, पॉलिचिट, अरॅक्निड्स की ऑलिगोचिट्स? आता इन्सेक्टच्या बाबतीमध्ये मगाशीच आपण बघितलं की युरिकोटेलिक आहे. तर इथे उत्तर जे आहे ते आहे पॉलिचिट्स. राईट, लक्षात तुमच्या. पुढल्या वेळेस आपण बघणार आहोत नर्वस सिस्टीम. ठीक आहे. उर्वरित पार्ट आपण नंतर बघणार आहोत.